नमस्कार. डॉक्टर श्री द देशमुख लिखित पंचदशी भावदर्शन हा ग्रंथ आपण वाचत आहोत. आज आपण महाभूत विवेकातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. मायेचे स्वरूप. जिच्यामध्ये काहीच तत्व नाही व जिच्या कार्यावरून जी कळते अशी माया अग्नीच्या शक्तीप्रमाणे आहे. कार्य घडण्यापूर्वी कोणालाही कधीही शक्तीचे अस्तित्व कळत नाही. माया अनिर्वचनीय म्हणजे मिथ्या असल्याने व सत्हून दुसरे तत्व नसल्याने माया तत्वशून्य आहे. मायेला येथे भावरूप मानलेले नाही, परंतु आकाशादी सृष्टीवरून तिच्या भ्रामक अस्तित्वाचा अंदाज करता येतो. उदाहरणार्थ, कच्चे मडके अग्नीत घालून भाजल्यावर अग्नीची दाहक शक्ती कळते. माया तत्वशून्य कशी आहे? वेदांत शास्त्रात मायारूप शक्तीला सत असत विलक्षण म्हणजेच अनिर्वचनीय म्हणजेच मिथ्या असे मानले आहे. हे मानण्यासाठी श्रुतीचे प्रमाण याप्रमाणे: त्यावेळी असत नव्हते व सतही नव्हते, परंतु तम होते. त्या तमाला सतच्या अधिष्ठानावरच अस्तित्व येते. श्रुती व स्मृतीने त्याचे स्वतःचे सत्व नाकारले आहे. तम आसीत तमसा गूढ मगरे हा ऋग्मंत्र तम होते, पण तमाचे अधिष्ठान ब्रह्म आधी होते असे सांगतो. तमाला स्वतःची सत्ता नाही. शून्य व शक्ती यांच्यामुळे द्वैत निर्माण होत नाही. यामुळेच शून्यामुळे जसे द्वैत होत नाही तसे शक्तीमुळेही द्वैत निर्माण होत नाही. लोकव्यवहारात चैत्र ह्या नावाच्या माणसाला मजुरी देताना त्याची मजुरी व त्याच्या शक्तीची मजुरी अशी दोन प्रकारे ती त्याच्या नावे लिहिली जात नाही. शून्याला स्वतःपुरती जशी किंमत नाही, त्याप्रमाणे शक्तीलाही स्वतंत्रपणे अस्तित्व नाही. शून्यामागे अंक लिहित गेले तर त्याला प्रचंड किंमत येत जाते. त्याप्रमाणे शक्ती अधिष्ठानावर असल्याने ती जग निर्माण करते. काम करणाऱ्या रामाला 10 रुपये व त्याच्या शक्तीला 10 रुपये अशी मजुरीची वाटणी नसते. शक्ती अधिष्ठानरूप असल्याने तिचे अधिष्ठानाशी द्वैत निर्माण होत नाही. युद्धात पराक्रम करताना अधिक शक्ती वापरली तर विजय मिळतो. सतत मेहनत करून शेती केली तर अधिक पीक निघते. आळशी माणसाच्या शक्तीला मोल मिळत नाही. एखाद्या महान शास्त्रज्ञाला कागदावर केवळ गणिते करण्याइतकीच शक्ती वापरून प्रचंड पैसे मिळतात. शक्तीला स्वतंत्र अस्तित्व नाही. शक्तीचे स्वतंत्र अस्तित्व केव्हाही कोठेही मानले जात नाही. प्रलयकालात तर शक्तीचे कार्यच नसते. असे असताना द्वैताची शक्यता कशी असेल? सृष्टी निर्माण झाल्यानंतर शक्तीचे अस्तित्व कळते. प्रलयकालात तिचे कार्य म्हणजे सृष्टी नष्ट झाल्यावर शक्तीही ब्रह्मामध्ये लीन होते. पण शक्ती किंवा तिचे कार्य यापैकी कोणानेच सतला द्वैताचा डाग लागत नाही. आता माया सतमध्ये सर्वत्र व्यापून राहते की त्याच्या काही भागात व्यापून राहते हे पाहूया. वास्तविक ब्रह्मवस्तूमध्ये अंशी व त्याचे अंश असे भाग मुळीच नाहीत. पण एकदा अध्यारोपाची सरणी स्वीकारली की समजुतीसाठी काही तडजोडी कराव्या लागतात. मांडुक्य 2 मध्येही अवस्थांच्या संदर्भात ब्रह्माचे कल्पित 4 पाद मानले आहेत. श्रीमद भगवद्गीतेमध्येही जगाला व्यापून ईश्वर शिल्लक राहिला आहे असे म्हटले आहे. जसे मी हे सर्व जगत एका अंशाने व्यापून राहिलो आहे. भगवान श्रीकृष्णाने जगाचा असा अल्प व्याप अर्जुनाला सांगितला. ब्रह्माचे निरपेक्ष व मायेचे सापेक्ष व्यापकत्व भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे. साधकाच्या मनात याविषयी कोणतीच शंका राहू नये यासाठी पंचदशिकार श्रुती व स्मृती यांच्यातील माया ब्रह्म यामधील कल्पित अंश अंशी भाव परत परत सांगत आहेत. ब्रह्मसूत्र व पुरुषसूक्त असेच सांगते. ह्या भूमीला पूर्णपणे व्यापून तो 10 अंगुळे शिल्लक राहिला आहे पुरुषसूक्त. विकारी द्वैतात न राहणारे असे त्याचे शुद्ध रूपही आहे हे ब्रह्मसूत्रामध्ये. एकूण छांदोग्य उपनिषद, गीता, पुरुषसूक्त, ब्रह्मसूत्र या सर्वात शक्ती किंवा माया हा ब्रह्माचा एक अत्यंत छोटा भाग असल्याचे म्हटले आहे. शक्तिरूप माया स्वीकारण्यासाठी दृष्टांत.
ज्याप्रमाणे भिंतीवरील रंगामुळे भिंतीवर अनेक प्रकारच्या चित्रांची कल्पना केली जाते, त्याप्रमाणे सत्तत्वाच्या आश्रयाने राहणारी ही शक्ती सत्वर अनेक प्रकारचे विषय भासवते. भिंतीवर अनेक रंगांनी रंगवलेले चांगल्या चित्रकाराने काढलेले चित्र पाहिले तर तिथे वृक्ष, जलाशय, डोंगर, ढग, सूर्य, पक्षी इत्यादी पदार्थ स्पष्टपणे भासतात. वस्तुतः चित्र म्हणजे भिंतच होय, पण रंगामुळे विविधता भासते. त्याप्रमाणे दृश्य द्वैत हे खरे तर सद्रूप आहे, पण मायेमुळे विविधता भासते. भासणाऱ्या सृष्टीतील पहिला विकार कोणता? तर पहिला विकार म्हणजे निर्मिती आकाश आहे. पोकळी हे त्याचे स्वरूप आहे. आकाश आहे असे म्हटले जात असल्यामुळे आकाशात सत्तत्व प्रविष्ट आहे. आत्मनः आकाशः संभूतः अशी तैत्तिरीय श्रुती आहे. त्यामुळे आकाश हे सतचे पहिले कार्य आहे. अवकाश किंवा पोकळी हेच त्याचे स्वरूप आहे. सर्व पदार्थांच्या आत बाहेर ते व्यापून आहे. सर्व पदार्थांना ते अवकाश म्हणजे वाव देते. आकाश आहे या वाक्यामुळे आकाशाचे अस्तित्व सिद्ध होते. कोणत्याही अस्तित्वाला सतचा आधार लागतो. कारणाचे गुण कार्यात उतरत असल्याने मूळ कारण जे सत त्याचे सत्व किंवा सत्ता आकाशात उतरली आहे. आकाशाला स्वतःची सत्ता नसून सतमुळे ते सत्तायुक्त झाले आहे. सतचा स्वभाव एक असून आकाशाचे दोन स्वभाव आहेत. सतचा सत्ता हा एक स्वभाव आहे, पण आकाशाचे दोन स्वभाव आहेत. सतमध्ये पोकळी नाही, पण आकाशात तो सत व हा पोकळी असे दोन्ही स्वभाव आहेत. सत म्हणजे काय? तर सत म्हणजे असणारे. सत अधिक ता म्हणजे सत्ता, म्हणजेच असणेपणा किंवा अस्तित्व. अखंड अस्तित्व हा सतचा स्वभाव आहे. सतपासून आकाश निर्माण होते, ती सत्ता आकाशातही आली आहे. सत्ता हा शब्द व्यवहारात वापरला जातो, तसा अधिकार या अर्थी परमार्थात वापरला जात नाही, हे लक्षात घ्यावे. सतची सत्ता पुढे सर्व सृष्टीमध्ये दिसते व म्हणूनच सृष्टी अस्तित्वात आहे असे आपण म्हणतो. दुसऱ्या स्वभावाचे वेगळे स्पष्टीकरण. प्रतिध्वनी हा आकाशाचा गुण आहे, पण तो सतमध्ये नसतो. आकाशाला सत्ता व शब्द असे दोन गुण आहेत. त्यामुळे सतला एक गुण व आकाशाला दोन गुण आहेत असे सिद्ध झाले. ब्रह्म निर्विकार असल्याने त्याला आकाशादी विकार व आकाशाचे पोकळी व शब्द हे गुण नाहीत. सतचे कार्य आकाश असून सत केवळ सद्रूप आहे. आकाशात अस्तित्व रूपाने सत असून शिवाय आकाशाला पोकळी व शब्द हे दोन विशेष आहेत. सतचे अस्तित्व अखंड आहे. ईश्वरी सृष्टी निर्माण होते म्हणून ती असती. यासाठी सृष्टीमध्ये सत हे अस्ति रूपाने असल्याचे म्हटले जाते. मायेमुळे सतला आकाशत्व आले आहे, म्हणून सामान्य माणसे व तार्किक आकाशाची सत्ता असे समजतात. मायेमुळे असेच होणे स्वाभाविक आहे. माती जशी घटरूप होते तसे सत आकाशादिरूप होते, पण अज्ञानामुळे मातीचा घट म्हणण्याऐवजी घटाची माती म्हटले जाते. जसे घट फुटल्यावर ही माती कोणाची असा प्रश्न विचारला तर घटाची माती असे उत्तर मिळते. मायेचा प्रभावच तसा आहे. मायेमुळे होणाऱ्या भ्रमाबाबत सिद्धांत जे जसे असते ते त्याचे तसे असणे योग्यताप्रमाणाने समजते, पण ते जेव्हा विपरीतपणे भासते तेव्हा ते भ्रमामुळेच भासते असा विचार सर्वांनाच ठाऊक आहे. शिंपी असेल म्हणजे शिंपला, तर शिंपीच दिसणे हे अनुकूल परिस्थितीत डोळा ह्या प्रमाणाने घडते. पण जेव्हा शिंपीऐवजी चांदी दिसते तेव्हा भ्रम हे त्याचे कारण असते हे सर्वांनाच कळते. तेथे डोळा हेच प्रमाण असले तरी उन्हात शिंपी चकाकल्यामुळे अर्थात ज्ञानाला प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते, तसे अज्ञानामुळे आकाशाची सत्ता असे म्हटले जाते. या भ्रमाच्या निवृत्तीचा उपाय ह्याप्रमाणे श्रुतीच्या अर्थाचा विचार करण्यापूर्वी जी वस्तू जशी कळते ती श्रुतीच्या विचारानंतर तशीच कळत नाही, तिच्यात विचाराने बदल होतो. म्हणून आकाशाचा विचार करावा. श्रुतीचा यथार्थ विचार हे भ्रम नाहीसा करण्याचे साधन आहे. विचाराने आकाशाची सत्ता असे न म्हणता सतचे आकाश असे यथार्थ ज्ञान होते आणि भ्रम निघून जातो. सत व आकाश भिन्न आहेत हे समजण्याचा उपाय याप्रमाणे. शब्द वेगळे असल्यामुळे व बुद्धीही भिन्न होत असल्यामुळे
आकाश व सत भिन्न आहेत, कारण पुढील वायू, तेज इत्यादिकात सत मिळत जाते, म्हणजे अनुवृत्त असते, पण आकाश मिळत नाही, असा भेद बुद्धीला कळतो. ध्यान, प्रमाण व युक्ती यांनी आकाश व सत यात भेद आहे असे एकदा निश्चित झाले की त्यानंतर आकाश सत आहे असे कधीच वाटणार नाही आणि सतमध्ये अवकाश आहे असेही वाटणार नाही. ध्यान मनाने सतत भेदाच्या विचारावर आरूढ होऊन आकाश व सद्वस्तू यातील भेदाचा निश्चय करावा. सत व सतहून वेगळे आकाश यांचा सतत विचार करावा. अशा प्रकारे आकाशाचे मिथ्यात्व व सतचे सत्यत्व याचा निश्चय दृढ झाल्यावर त्याच रीतीने वायू इत्यादिकापासून सद्वस्तू वेगळी करावी. वाळवणे, स्पर्श, हालचाल व वेग हे वायूचे धर्म मानले आहेत. शिवाय त्याच्या कारणांचे म्हणजे सत, माया व आकाश यांच्यापासून आलेले गुणही वायूमध्ये आहेत. कारणांचे गुण कार्यात उतरतात, त्यामुळे वायूमध्येही त्याच्या कारणाचे गुण आलेच आहेत. ते असे: वायू आहे हा सतने वायूत उत्पन्न होणारा भाव. वायू व सत यांचे निराळेपण जाणल्यानंतर उरलेली निस्सत्व रूपता म्हणजे तत्वशून्यता हा मायेचा स्वभाव आहे. शिवाय आकाशाचा शब्द हा गुण वायूत राहतो. सत, माया व वायूचे प्रत्यक्ष कारण आकाश यांचे गुण वायूत आले आहेत. सतची सत्ता, मायेचे निस्सत्वपण व आकाशाचा शब्द हे कारणांचे गुण वायू या कार्यात आले आहेत. अवकाश, जागा देणे, पोकळी देणे हे आकाशाचे काम आहे व शब्द हा त्याचा गुण आहे. कार्यात कारणाचा गुण उतरतो, त्याचे संपूर्ण स्वरूप उतरत नाही. माया ही सत्य नाही व म्हणून ती तत्वशून्य आहे. ही तत्वशून्यता मायेच्या कार्यातही आहेच. माया स्वतः अव्यक्त आहे. तिची कार्ये व्यक्त अथवा अव्यक्त अशा कशाही प्रकारची असली तरी ती तिच्याच प्रमाणे तत्वशून्य असतात. म्हणून व्यक्त वायूमध्ये मायाच आहे, तेथे सत नाही, म्हणजे वायूला सत्यत्व नाही. तथापि तत्वशून्य वायूचे अस्तित्व मात्र तो सतचेही कार्य असल्याने आहे या पद्धतीने जाणवते. वायूतील सतचा भाग ब्रह्मरूप आहे व ज्याप्रमाणे आकाश निस्सत्व आहे त्याप्रमाणे त्याच्या काही भागात राहणारा व त्याहून वेगळा असलेला वायूही तत्वशून्य असल्याने मिथ्या आहे. वायूच्या मिथ्यात्वाचा असा निश्चय करून त्याला दूर सारावे. माया व तिचे कार्य ही दूर सारत शेवटी सर्व कार्यात अनुवृत्त असलेल्या ब्रह्माचा निश्चय करण्यासाठी ही सर्व प्रक्रिया सांगितली जात आहे. याच रीतीने तेजालाही दूर सारावे. वायूच्या काही भागात असणाऱ्या अग्नीचाही म्हणजे तेज असाच विचार करावा. हा कमी अधिकपणा ब्रह्मांडाच्या या पसाऱ्यात सर्वत्र आहे. सतच्या काही भागात आकाश, आकाशाच्या काही भागात वायू व वायूच्या काही भागात अग्नी राहतो. कारणाचा व्याप मोठा व कार्याचा उत्तरोत्तर कमी असे ब्रह्मांडात नियमाने चालू आहे. सत, आकाश, वायू, अग्नी ही परस्परांची उत्तरोत्तर कारणे व कार्य आहेत. वायूपेक्षा अग्नी किती प्रमाणात कमी आहे? तर वायूचे 100 अंश मानले तर त्यात अग्नी 90 अंश व्यापून राहतो. अग्नीच्या 100 अंशात आप म्हणजे पाणी 90 अंश व्यापून राहते. इत्यादी प्रकारे पुढील भूत हे त्याच्या कारणरूप भूताहून 10 अंशाने कमी व्यापक असते. व्याप्तीचे हे प्रमाण पुराणात सांगितले आहे. म्हणजे ही पंचदशिकरांची स्वतःची कल्पना नाही. आता अग्नीचे स्वरूप सांगितले आहे. अग्नी उष्ण व प्रकाशरूप आहे व त्यात त्याच्या कारणाचे गुणही मिळतात. उदाहरणार्थ वन्नी आहे व तो तत्वशून्य. शब्द व स्पर्श हे गुण असलेला आहे. अग्नीत येणाऱ्या कारणांच्या गुणाबरोबरच त्याचा स्वतःचा गुणही आता सांगतात. सत, माया, आकाश व वायू यांचे अंश असलेल्या अग्नीचा रूप हा स्वतःचा गुण आहे. ह्याप्रमाणे त्याच्या विशेषणांसह म्हणजे शब्दवान इत्यादी स्वरूप सांगून सतहून भिन्न असलेल्या सर्वांचे विवेकबुद्धीने पृथक्करण करावे असे सांगतात. पंचभूताचे पृथक्करण करून सतहून अन्य सर्व माईक आहे असे ठरवावे. त्यासाठी येथे अग्नीला बाजूला काढावे असे सांगतात. म्हणजेच अग्नी आहे या सतच्या गुणावर लक्ष केंद्रित करून मायेचे निस्सत्व पुढील प्रत्येक कार्यात उतरले आहे हे लक्षात ठेवावे. अग्नीप्रमाणेच आपाचेही तसेच पृथक्करण करावे. याप्रमाणे सतपासून अग्नीला वेगळा केल्यानंतर त्याच्या मिथ्यत्वाविषयी निश्चय झाला
की त्या अग्नीत दशांशाने कमी आहे असे कल्पिलेला आपाची भावना करावी. पुढील महाभूतांचा विचार मागे सांगितल्याप्रमाणेच करावा. आपाकडे कारणापासून आलेले गुण व सताचा गुण कोणता आहे? त्या आधीच्या धर्माचा यात प्रवेश होत असल्याने आप आहे ते तत्वशून्यता, शब्द, स्पर्श या धर्माचे असून त्याचा स्वतःचा रस हा गुण आहे. आपामध्ये त्याच्या कारणाचे आलेले गुण व त्याचा स्वतःचा रस हा गुण हे सांगितले. याचप्रमाणे पृथ्वीचे पृथक्करण करावे. याप्रमाणे सतपासून आप वेगळे केल्यानंतर त्याच्या मिथ्यत्वाविषयी निश्चय झाला की आपात दशांशाने कमी असलेल्या पृथ्वीची भावना करावी. निर्माण झालेले प्रत्येक भूत हे सतहून वेगळे म्हणजे माईक मिथ्या आहे हा निश्चय करीत जावे. आता भूमी संबंधी असाच निश्चय करावा. पृथ्वी हे सर्वात स्थूल असे भूत आहे. तिचा स्वतःचा गुण गंध आहे. तिच्या कारणाचे गुणही तिच्यात आहेत. हे सर्व जाणून ती पृथ्वी मिथ्या आहे म्हणून सतपासून दूर सारावी. यानंतर सतपासून ब्रह्मांडाला वेगळे करावे. भूमीच्या सर्व धर्मांपासून सत्ता वेगळी केल्यावर मिथ्या भूमी शिल्लक राहते. भूमीच्या मध्यभागी दशांशाने कमी असलेले ब्रह्मांड आहे. आत्तापर्यंत सांगितलेली पंचभूतांची व्याप्ती ही मायेच्या व्याप्तीच्या अपेक्षेने सांगितली. आता येथे सांगितलेली मिथ्या भूमी म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांडांना सामावणारे भूमितत्व आहे. कारण तिच्यात 10 अंशाने कमी असलेले सूर्यादी ब्रह्मांड आहे आणि ब्रह्मांडात 14 भुवने आहेत. या ब्रह्मांडात भू, भुवः, सुवः, महः इत्यादी ऊर्ध्वलोक व अतल, वितल, सुतल इत्यादी अधोलोक असे 14 लोक आहेत. त्यात उच्च नीच योनीतील असंख्य प्राण्याचे देह ईश्वरी व्यवस्थेनुसार राहतात. आता ब्रह्मांडाधिकांना सतपासून वेगळे करावे. ब्रह्मांड, 14 लोक व देह यांना सतपासून वेगळे केल्यावर असत असलेले ब्रह्मांडादी पदार्थ खुशाल भासत. त्यांच्या भासाने कोणाचे काय नुकसान आहे? भूत, भौतिक व माया यांचे असत्व एकदा बुद्धीत पूर्ण ठसल्यावर सद्वस्तूमध्ये द्वैत नाही ही बुद्धी कधीही पालटत नाही. भूत म्हणजे पंचमहाभूते, भौतिक म्हणजे पंचमहाभूतांची ब्रह्मांड, लोक, देहाधिकार्ये, माया म्हणजे प्रकृती, अविद्या, शक्ती इत्यादी हे सर्व मिथ्या आहेत व फक्त ब्रह्मच सत्य आहे असं एकदा श्रुतियुक्ती विवेकादींनी दृढ निश्चय झाला की ब्रह्म एकमेव अखंड व भेदशून्य आहे ही बुद्धी सुस्थिर होते व तसा अनुभवही येतो. जगन्मिथ्यात्व निश्चयाने जग, प्राणी व त्यांचे व्यवहार यांचा लोप होत नाही. भूमी इत्यादी द्वैत सत्पासून वेगळे केल्यावर व्यावहारिक सत्तेमध्ये त्या त्या पदार्थापासून घडणारी कार्ये पूर्वी होत होती तशीच होत राहतात. पारमार्थिक, प्रातिभासिक व व्यावहारिक असे जीवनाचे 3 स्तर आहेत. एकदा जीवनमुक्ताचा जग मिथ्या आहे असा निश्चय होऊन त्याला मी ब्रह्म आहे असा अनुभव आला की तो देहाने व्यवहारात असला तरी स्थितीने पारमार्थिक सत्तेत असतो. स्वप्नांच्या प्रातिभासिक सत्तेमध्ये लाखो लोकांना अगणित स्वप्ने पडली तरी जगात त्यानुसार जराही बदल होत नाही. त्याप्रमाणे मुठभर लोकांना जग मिथ्या झाले तरी ते नष्ट होत नाही. जीवनमुक्तांना कैवल्य प्राप्त होते. हे अर्जुना, हिलाच ब्राह्मी स्थिती म्हणतात. ती मिळालेला कोणीही मोहित होत नाही. अंतकाली ती प्राप्त झाली तरी ब्रह्मरूपता मिळते असं गीता सांगते. ब्रह्मरूपता म्हणजे कैवल्य. अशी अद्वैतावर बुद्धी स्थिर झालेला जीवनमुक्त परत जगाला सत्य मानून बद्ध होत नाही. अशी स्थिती अंतकाळी मिळाली तर तो मुक्त होतोच. अंतकाल या शब्दाचा अर्थ पाहूया. सद्रूप अद्वैत व मिथ्याद्वैत ही दोन्ही एक रूपे आहेत अशा भ्रामरूप दृष्टीचा अंत म्हणजे त्यांच्यातील फरक कळणे हा होय, दुसरा काही नाही. अद्वैत हे एकच सत्य आहे. दिसणाऱ्या जगाच्या रूपाने भासणारे द्वैत मिथ्या आहे. अद्वैत ब्रह्माच्या सत्यत्वाचा जगावर व जगाच्या मिथ्यत्वाचा ब्रह्मावर अध्यास होऊन त्यांचे ऐक्य भासते. या भ्रामक ऐक्याचा अंतकाल हाच खरा अंतकाल होय. ज्ञानदेवाने स्वीकारलेला देहांतीची व्याकुळता लौकिक देहात हा अर्थ पंचदेशिकार येथे स्वीकारत नाहीत. कारण अंतकाली बुद्धी सावध राहील अशी खात्री नाही. अंतकाली शब्दाचा रूढ अर्थही स्वीकारावा. सर्वांना माहीत असलेला प्राण जाणे हा अंतकाळ शब्दाचा अर्थही स्वीकारण्यास हरकत नाही. एकदा गेलेला भ्रम त्यावेळीही गेलेलाच राहील, तो पुन्हा उद्भवणार नाही.
प्राण जाताना बेशुद्धी, व्याकुळता, निद्रा, कार्यमग्नता इत्यादी कोणतीही स्थिती असू शकते. परंतु द्वैताचा भ्रम कायमचा जाऊन अद्वैत बुद्धी अखंड स्थिर झालेली असल्याने मरणकाळच्या स्थितीचा तिच्यावर जराही परिणाम होत नाही. तो जीवनमुक्त देहाच्या मरणानंतर विदेहमुक्त होतो. श्री ज्ञानदेव म्हणतात, तैसा आकार हा आहाच भ्रंशे, वाचून ते संचलीची असे, तेची बुद्धी झाली विसकुसे, कैसे नियाता. मरणकाळी कोणतीही अवस्था असू शकते. जो जीवनमुक्त निरोगी बसलेला रोगी वेदनांमुळे जमिनीवर लोळणारा किंवा मूर्छित असतानाही जरी त्याला मरण आले तरी गेलेला भ्रम पुन्हा होत नाही. मरणकाळची स्थिती प्रारब्धावर अवलंबून असते. हे माहीत नसणाऱ्यांना जीवनमुक्ताला शांतपणे मरण यावे असे वाटते, पण अज्ञानी लोकांच्या समजुतीवर जीवनमुक्ताची स्थिती अवलंबून नसते. वरील विधानासाठी दृष्टांत दिलेला आहे. केलेले अध्ययन जरी रोज झोपेत व स्वप्नात लुप्त होत असले तरी जाग आल्यावर ते अध्ययन विसरले जात नाही. त्याप्रमाणे मरणापूर्वीच्या मूर्छेमध्ये आत्मविद्या लुप्त झाल्यासारखी वाटली तरी ती नष्ट होत नाही. जीवनमुक्ताला त्याने कमावलेली आत्मविद्या देहाच्या मरणानंतर विदेहमुक्ती देते. झालेल्या ज्ञानाचा नाश होण्याचे कारण हे आहे, जे ज्ञान प्रमाणाने होते ते त्याहून प्रबल असलेल्या प्रमाणाशिवाय पुसले जात नाही. पण वेदांतशास्त्राच्या प्रमाणाशिवाय अधिक प्रबल प्रमाण दिसत नाही. ऐक्यू ज्ञानापेक्षा डोळ्याने झालेले ज्ञान अधिक विश्वसनीय असते. म्हणजे कान ह्या प्रमाणाहून डोळा हे प्रमाण प्रबल आहे. त्याप्रमाणे तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात वेदांतशास्त्राचे प्रमाण सर्वात बलवान आहे. इतर शास्त्रांची कोल्हेकोई वेदांतरूप सिंहाच्या गर्जनेने बंद पडते. महाभूत विवेकाच्या अभ्यासाचे फळ म्हणून वेदांतशास्त्राने पूर्णपणे सिद्ध झालेले अद्वैत रूप सत देहांताच्या वेळी नष्ट होत नाही. अशा रीतीने भूतविवेकाने मोक्ष प्राप्त होतो. जीवाने व ईश्वराने कल्पना केलेले द्वैत मिथ्या आहे असा निश्चय वेदांताच्या अध्ययनाने होतो. अद्वैतामध्ये बुद्धी स्थिर होते असे येथे फळ सांगितले आहे. द्वैताच्या निरासासाठी पुढील पंचकोश विवेक व द्वैत विवेक ही प्रकरणे आहेत. हे प्रकरण इथेच संपलं. हरिओम तत्सत.